मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यासंदर्भातला जी.आर. सरकारनं काढला आणि याच जी.आर.च्या आधारे आता बंजारा समाजाला देखील आरक्षण देण्यात यावं, एसटी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी बीडमध्ये आमरण उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी मंत्री महोदय इंद्रनील नाईक यांनी भेट दिलेली आहे। काय सांगाल सर, तुम्ही आता उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली आहे, काय परिस्थिती आणि काय मागणी? नाही, सर्वप्रथम काय आहे की आता ही सुरुवात आहे आणि बंजारा समाजाला जेव्हा हैदराबाद स्टेट होता आणि आमचा विदर्भाचा काही भाग हा सीपीएन बिरार स्टेट होता, तेव्हा ब्रिटिश कालीन असो किंवा इथे निजाम कालीन असो, त्याच्या नोंदणी अशा होत्या की बंजारा हा ट्राईब आहे म्हणून, आणि अनुसूचित जमातीमध्ये आमचं समाविष्ट करून वेगळं आरक्षण आम्हाला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। तिथे कोणाचंही आरक्षण आपल्याला हिरकून नाही घ्यायचं आहे, वेगळं आरक्षण, पण एसटी मध्ये ST 1 सांगा, ST 2 सांगा, ST A B नाव द्या त्याला, हा एक विषय झाला। आणि जेव्हा जातीच्या बोली भाषेच्या नावावर आधारावर जेव्हा दोन राज्याची निर्मिती झाली, महाराष्ट्र मराठी भाषा बोलणारा आणि तेलुगू भाषा बोलणारा हा आंध्र प्रदेश, तेव्हा तिथे ते एसटी मध्येच राहिलेत बंजारा, आणि जे महाराष्ट्रात आले ते VJNT मध्ये झाले। तर माझं मत एक आहे की हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे 4 राज्यात जेव्हा बंजारा समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळतो, तर मग तो लागू सर्व जागेवर। एकमेव समाज असा आहे तो पूर्ण भारतात त्याची बोलीभाषा सारखी आहे, रहनसहन सारखा आहे, कपडे सारखे घालतात, आमची जी पूजा करायची पद्धती आहे ते सारखी आहे, आम्ही आमचा जो प्रसादी असते, लापसी म्हणा किंवा सळोई खाण्याची पद्धती म्हणा, ते सर्व पूर्ण भारतात एक सारखी आहे। आणि एकमेव बंजारा ट्राईब हा फार जुना ट्राईब आहे। ट्राईब म्हणजे बंजारा ट्राईब हा भारतापुरता मर्यादित नाही, पूर्ण जगातच ट्राईब म्हणून त्याची ओळख आहे। तर आज यांना विनंती एवढंच करायला आलो होतो मी की बंजारा समाजाचे सर्व बुद्धिजीवी आणि जे झटणारे लोक आहेत ते सर्व मिळून येऊन एक बंजारा कृती समिती स्थापन करत आहेत। त्याच्यात आमचं कोणाचा हस्तक्षेप नाही, पण त्या कृती समितीला आम्ही एवढा अधिकार देऊ की प्रत्येक जागेवर ते समाजाला रिप्रेझेंट करतील, CM शासनाकडे असतील, केंद्रात असतील, कोर्टात असतील। तर यांना तेच समजायचा प्रयत्न करतोय की कृती समिती करणार आहे, कृती समितीने मागणी करावं शासनाकडे, शासन काय म्हणतो त्याच्यानंतर मग हे उपोषण वगैरे आपण करायला पाहिजे। नक्कीच आता तुमच्याकडे त्यांनी पत्र दिलंय आणि एसटीतील आरक्षणासंदर्भात मागणी केली आहे, तुम्ही सुद्धा सरकारमध्ये आहात व तुम्ही या संदर्भातली मंत्रिमंडळामध्ये हे जे काही प्रश्न तुमच्या समोर आले ते मांडणार आहात का, आणि तुमचा या संपूर्ण मागणीला पाठिंबा आहे का? नाही, निश्चितपणे मी मागणी करणार आहे, माझा पाठिंबा पण आहे, पण एक समजायला फार आवश्यक आहे, आपल्याला सर्वांना समजणं गरजेचं आहे की अनुसूचित जमातीमध्ये त्या सूचीमध्ये समाविष्ट करा, पण आम्हाला वेगळं आरक्षण द्या बंजारा समाजाला। म्हणजे जो VJNTचा आहे 2%, मग तो याच्यात आमचं 2% तो ते याच्यात करून टाका ना, ST मध्ये करून टाका, म्हणजे जे ST ओरिजिनल पहिलेपासून जे आहेत त्यांनाही धक्का लागणार नाही आणि आमची मागणी पूर्ण होईल। आणि जे नियम प्रमाणे आहे, जे जुनं होतं तेच मागतोय। नक्कीच आज इथं उपोषण सुरू आहे, उद्या बीडमध्ये राज्यातला पहिला मोर्चा निघतोय की बंजारा समाजाला एसटीतलं आरक्षण दिलं जावं, तुम्ही उद्याच्या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहात का? कारण अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित राहणार असल्याची माहिती नाही, माझं कसं आहे, मी आता धाराशिवला जाऊन आलो, तिथे उमरग्याला आमच्या एका भावानी काल आत्महत्या केली आणि फार दुर्दैवी घटना झाली। माझं एक आव्हान पण आहे सर्वांना की या टोकाची भूमिका घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे, आणखीन लढा देणं फार बाकी आहे, लढणं बाकी आहे, ते लढू आपण, पण टोकाची भूमिका नका घेऊ, कारण की कृती समिती असेल, बंजारा समाजाचे वेगळे संघटना असतील, सत्ताधारी पक्षातले लोकप्रतिनिधी असतील, विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी असतील, या विषयावर सर्व एकजूट आहात। नक्कीच जो जी.आर. हैदराबाद गॅझेटचा आधार देऊन काढला गेला त्याला मात्र आता ओबीसी नेत्यांकडून आणि काही लोकांकडून चॅलेंज केलं जात आहे, त्या संदर्भात आपली काय भूमिका असेल? नाही, मी त्याची तेवढी माहिती घेतली नाही, निश्चितपणे मी त्याचा अभ्यास करेल। मात्र जर जी.आर.ला रद्द करण्यासंदर्भात लोक आता न्यायालयात जातात, त्याबाबत तुमच्या लोकांकडून तो जी.आर. रद्द होऊ नये त्यासाठी काय प्रयत्न होतील समाज लोकांना? नाही, बघा काय आहे,
ती पण एक समिती होती, शिंदे समिती होती, एक रिटायर्ड जज साहेब आहेत त्यांच्या खाली शिंदे समिती होती मराठा आरक्षणासाठी, आणि त्यांनी जो GR काढला त्यांचं ड्राफ्ट आणि त्या उपसमितीमधल्या मेंबर्सनी काय काय मांडणी केलेली आहे त्याच्यात, कारण की मी नव्हतो म्हणून मी जास्त तिथलं सांगता येणार नाही मला, पण मी निश्चितपणे आपण सांगता पुढच्या वेळेस असं कुठलाही प्रश्न येईल त्याचं उत्तर द्यावं लागेल म्हणून मी निश्चितपणे अभ्यास करेल त्याचा. नक्कीच सर, धन्यवाद आपल्यासोबत भेट दिलेली आहे. आणि या एसटी प्रवर्गामध्ये स्पेशल आरक्षण 2% देण्यात यावं अशा प्रकारची सुद्धा त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. मात्र आता यामध्ये पुढे कशा पद्धतीने आंदोलन होतं आणि पुढे या मागणीच्या संदर्भात काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.